नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना गेल्या वर्षी सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी 18,000 रुपयांचा लाभ दिला जातोय. म्हणजेच दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत आणि आता महिला या योजनेच्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. अखेर तर या योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024 मध्ये मिळाला होता. यानंतर मग प्रत्येक महिन्याला या योजनेचा हप्ता दिला जातोय. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. दरम्यान मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. दुसरीकडे आता जून महिन्यात संपण्यास अवघे 6-7 दिवस बाकी आहेत. यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा सवाल महिलांकडून उपस्थित केला जातोय. दरम्यान आता याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिणींना जून महिन्याची प्रतीक्षा आहे. मात्र अजून सरकारकडून या संदर्भात कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. जून महिना संपण्यास आता फक्त 6 ते 7 दिवस बाकी आहेत आणि असे असतानाही जून महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे जून आणि जुलै या 2 महिन्याचे हप्ते सोबतच दिले जाऊ शकतात आणि हे दोन्ही हप्ते पुढील महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये खात्यात जमा होतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे असे घडले तर या नवल वाटण्यासारखे काहीही नाही, कारण की या योजनेच्या माध्यमातून पूर्वी देखील अशा पद्धतीने 2 महिन्यांचे पैसे सोबत देण्यात आले आहेत. यामुळे जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे म्हणजेच 12वा आणि 13वा हप्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण या संदर्भात अजूनही तरी अधिकृत माहिती हाती आलेली नाही.